स्त्री मुक्ती दिनाच्या पूर्वसंध्येला ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते स्मृतिशेष भिकाजीराव सदाशिवे यांच्या स्मरणार्थ मंगळवारी कांचन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थानं विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान करून त्यांच्या कार्याची दखल घेतली. प्रख्यात भीम गायिका कडूबाई खरात यांच्या हस्ते व विठाबाई माधवराव बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली गांधी भवन समर्थनगर इथे झालेल्या या सोहळ्यात प्रत्येक पुरस्कार विजेत्याने आपलं मनोगत व्यक्त करीत त्यांनी केलेले कार्य उपस्थितांचे शेअर करून मन मोकळं केलं. तसेच हा अनुभव देखील नवीन ठरला. मनात एक विचार आला की आपण संस्था स्थापन करायची. संस्था ही स्थापन याच्यासाठी करायची की विविध उपक्रम आपल्याला त्यात करता आले पाहिजे. उपक्रम म्हणजे महिलांचा सन्मान पण करता आला पाहिजे, वृक्षारोपण पण करता आलं पाहिजे, गोरगरिबांना मदतही झाली पाहिजे संस्थेअंतर्गत आणि विविध प्रश्नही त्यातून हँडल झाले पाहिजे. मॅडम, हा कार्यक्रम घेताना नेमकं काय अडचण आली त्याच्यावर कशा मात केली? म्हणजे हे पुरस्कार हे करताना महिलांची जी लिस्ट असते त्याचे काहींचे नंबरच नव्हते आणि ज्या भेटायच्या त्या कार्यक्रमातच भेटायच्या. त्यांचे घरंही मला माहिती नव्हती. मग घरं माहिती नसल्यामुळं मी काही गडकर भाऊंना, काही ससोदादांना सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन काही यांच्या हस्ते देऊन टाकले, पण काही राहिले ते इथे दिले. आज कंचन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था की तरफ से शहर में के कर्तृत्ववान महिलाएं जो थी उनको राज्य स्तरीय समाज भूषण पुरस्कार मिला है और अपनी बेहतर पत्रकारिता के लिए मुझे ये सम्मान चिन्ह मिला है। सिंस 2014 से मैं बड़े बड़े दैनिकों में काम कर चुकी हूँ, दैनिक लोकपत्र, केबल टीवी चैनल्स वगैरह, और मैं अभी हाल ही में काम कर रही हूँ समाज के लिए, पशु सेवा, मानव सेवा के लिए बेहतर पत्रकारिता के अंदर कैसा अपना इस्तेमाल हो सकता है और मानव की कैसी सेवा हो सकती है। अपने डेयरिंग भरे अंदाज से समाज के जो भी मसले हैं, जो भी ज्वलंत प्रश्न चिन्ह है, जो भी समस्या है, सब तक लोगों की मदद कैसी पहुंचे अपने पत्रकारिता के माध्यम से, लोगों को कैसा बेनिफिट मिले, ये मेरा हमेशा प्रयास रहता है। और हर बार सत्य के लिए हम काम करते हैं। पत्रकारों के कंधे पे बहुत बड़ी जिम्मेदारी होती है। अपनी निर्भीड़ और निष्पक्ष पत्रकारिता के लिए मुझे ये जो सम्मान चिन्ह मिला है, मैं बहुत खुश हूँ, उत्साहित हूँ और मैं आयोजक का धन्यवाद करती हूँ कि आज उन्होंने हमें पत्रकारिता के लिए इस सम्मान के लिए चुना है। आपका नाम बोलिए। मुमताज़ पठान उर्फ ताज खान। मैम, कितने साल के आपके सेवा के में आपको एक पुरस्कार मिला है? 2014 से मैं दैनिक के लिए काम कर रही हूँ, जब से लेके आज 2024 तक जो मेरी पत्रकारिता की सेवा है उसको देखते हुए आयोजकों के पास बहुत सारे ऐसे नाम आए थे, चेहरे आए थे, लेकिन उन्होंने जो डिज़र्व करता है कैंडिडेट, बस उसी का सिलेक्शन किया है, जिनमें से मैं आती हूँ। और मेरा 2014 से पत्रकारिता देखते हुए उन्होंने 2024 में मुझे अभी ये तुम्ही खाताय त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रे, हे व अन्य दोन भीमगीते गाऊन कडूबाई खरात यांनी उपस्थितांना ठेका धरायला लावला. यावेळी डॉक्टर वैशाली गुने, डॉक्टर सोनाली राठोड, पी.आय. कांचन मिर्धे, ध्रुपदाबाई गायकवाड, दामिनी पथकाच्या निर्मला निंभोरे, सरस्वती हरकाळ, रजनी देहाडे, निर्मला बळवे, राजकन्या गुंडाने, मैनाबाई बोदडे, पत्रकार ताज खान, पत्रकार मोहसिना, जमाते इस्लामी हिंदच्या शाहिस्ता कादरी, ॲडव्होकेट अर्चना बामणे, प्राध्यापक कीर्तिलता पेटकर, गंगा सुरटकर, पुष्पा कबीर सात दिवे, फाही मुन्निसा, पैठणच्या निर्मला गायकवाड, ॲडव्होकेट पुष्पा घोडके, संघमित्रा मेश्राम, पंचशीला भालेराव या व विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांना या राज्यस्तरीय समाजभूषणाने पुरस्कारित आणि सन्मानित करण्यात आलं. प्रारंभी कांचन बहुउद्देशीयच्या संस्थापक अध्यक्ष कांचन सदाशिवे यांनी प्रास्ताविक केलं. पंकज शिंदे यांनी सूत्रसंचालन केलं, तर अंकिता सदाशिवे यांनी आभार मानलं. ॲडव्होकेट रमेशभाई खंडागळे, प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र गोल्डे, ॲडव्होकेट डी.व्ही. खिल्लारे, ॲडव्होकेट एस.आर. बोदडे, साहित्यिक धनराज गोंडाणे, पंडितराव तुपे, रतनकुमार साळवे, बाबा दळवी, विचारमंच सूरज जाधव, कवी सुरेश खरात, रवी लोखंडे, मंजू लोखंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. जन्मताई न्यूज करता दिलीप वरघट यांची रिपोर्ट, छत्रपती संभाजीनगर.